युगंधरला ब्लॅकमेल करणं लालीला पडलं महागात. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं तर लाली युगंधरकडून वचन घेते. स्वतःला अपराधी समजणारा युगंधर पण देतो, पण त्याला मात्र खूप राग येतो. तो विचार करतो, माझ्याकडून असं झालंच कसं. तो आता आठवतो त्याने दारू प्यायलेली. तो लालीच्या रूममध्ये जातो आणि एकदम लाली शेजारी पडतो. पहिले तर लाली जोऱ्याने ओरडते, युगंधर. पण तो म्हणत असतो, लाली माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आय लव्ह यू लाली. लाली म्हणते, खरंच? तो म्हणतो, हो, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. लाली म्हणते, माझ्यासाठी खून करशील? तो म्हणतो, हो, किती पण खून करेल. ती आता स्माईल करते. नंतर मात्र लाली खूप भयंकर डाव खेळते. ती आता युगंधरवर रेप करण्याचा आरोप लावते, पण युगंधरला मात्र काही आठवत नसतं. लाली मात्र खूप रडायचं नाटक करते. किचनमध्ये जाते, सुरी घेते, नस कापायचंही नाटक करते. तो म्हणत असतो, सॉरी लाली, बोल ना, मी तुझ्यासाठी काय करू? लाली म्हणते, एक गोष्ट केली ना मी सगळं विसरेल. तो हा बोल ना, मी काही करायला तयार आहे. लाली म्हणते, गोपाळरावला सोड. आता मात्र युगंधरला काही बोलता येत नाही आणि याचंच वचन लाली त्याच्याकडून घेते. रडायचा आवाज तर काढते, पण हसत आत पळून जाते. पण तिला माहीत नसतं तिच्यासाठी वेगळंच वाढून ठेवलेलं असतं. इकडे जामकरला कळतं की लाली जिवंत आहे आणि ती पुण्यामध्ये. आता सुधाकर पोलीस स्टेशनला येतो आणि सांगायला लागतो, साहेब. तेवढेच जामकर म्हणतात, पुण्यात तुझे हेर आहेत का? तो म्हणतो, हो साहेब, 2-3 आहेत. जामकर म्हणतात, मग पुण्याला जा. तो विचारतो, साहेब पुण्याला? ते म्हणतात, हो, लालीला शोधायला. सुधाकर म्हणतो, म्हणजे लाली जिवंत आहे? जामकर म्हणतात, हो. आता कसून तपास करा, आपले सगळे सोर्स वापरा आणि लालीला जिवंत इकडे घेऊन या. आता सुधाकर एक क्षणही घालवत नाही आणि म्हणतो, हो सर. सुधाकर घाईघाई निघून जातो, पण देवीसिंग सैरभैर होतो आणि म्हणतो, हा सुधाकर एवढ्या घाईघाई कुठं गेला? यांना काय बातमी कळाली? नक्की आज जामकर आणि सुधाकरचं चाललंय काय? आता जामकर काय साधेसुद्धा नसतात, मोठ्याने बोलतात, हा सुधाकर, हां लागली का बातमी? हो हो, जिवंत घेऊन या. आता देवीसिंग अजूनच सैरभैर होतो, त्याला काय राहत नाही आणि तो म्हणतो, काय झालं साहेब? कोण सापडलं? लाली सापडली का? जामकर म्हणतात, लालीजी. खरं तर आतापर्यंत जामकरला काही कळत नसतं, पण जेव्हा लाली युगंधरकडून वचन घेते तेव्हाच जामकरला माहिती कळते. कारण काही केल्या युगंधरला गोपाळला काही सोडवायचं नसतं आणि नेमकी तो लालीच्या वचनात अडकतो. विचार करतो, लालीसाठी मी गोपाळकडून केस लढेल, पण जीवनामध्ये पहिल्यांदा मी केस हरेल. आणि त्यामुळे जामकरला पत्ता लागतो की लाली पुण्यात आहे. तुम्हाला काय वाटतं, युगंधरने देवीसिंगपेक्षा ह्या लालीचीच जिरवायला पाहिजे का, जिने युगंधरच्या प्रेमाचा फायदा उठवला? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.